Today we are going to discuss financial planning exercise number practice set 4.3. बरोबर. या प्रॅक्टिस सेट मध्ये आधी थोडंसं आपल्याला काही डेफिनेशन्स बघावे लागतील आणि मग काही फॉर्म्युलेज वगैरे आहेत आणि आपण मग क्वेश्चन चालू करणार. ठीक आहे. डेफिनेशन्स काय काय आहेत थोडंसं बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ऑलरेडी आपण CGST, SGST, GST कसा कॅल्क्युलेट करायचा, इनवॉइस व्हॅल्यू कशाला बोलतात हे सगळं शिकलोय ना. बिल कसं बनतं, इनवॉइस कसं बनतं हे सगळं आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत 4.1 आणि 4.2 मध्ये. ह्यामध्ये आपण 4.3 मध्ये ह्या काही डेफिनेशन आधी समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं काय लिहिलं बेटा, तो शेअर. मी तुम्हाला काही गोष्टी पटकन वाचून सांगतो, एक्सप्लेन करतो. टू एस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. समजा एखादी गोष्ट आपण बनवतोय घरगुती, घरच्या लेवलला आपण एखादी गोष्ट बनवतोय, म्हणजे घरगुती बिझनेस, छोटा बिझनेस आहे, बरोबर आहे की नाही. पण समजा त्याची उलाढाल वाढली, लाखांमध्ये गेली, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला एक बँकेत अकाउंट ओपन करायला लागतं. त्या अकाउंटला आपण बोलतो करंट अकाउंट. काय बोलतो? सेव्हिंग अकाउंटला आपण जास्त उलाढाल नाही करू शकत. बँकेतून फोन येतो मग घरी, कळलं का, सारखे पैसे दररोज काढले आले. त्यासाठी करंट अकाउंट ओपन करतो. काय करतो आपण, मग करंट अकाउंट ओपन केलं. करंट अकाउंट मध्ये पण उलाढाल वाढली, खूप पैसे आले गेले, बरोबर आहे की नाही. एका सर्टन लिमिट पेक्षा जास्त पैसे जर उलाढाल वाढली तर आपल्याला काय करायला लागते, कंपनी फॉर्म करायला लागते. काय करायला लागते, हा, कंपनी फॉर्म करण्याचे दोन कारण आहेत. पहिली कारण म्हणजे कसं, उलाढाल आपली वाढलेली आहे, मग ते सगळी सुरळीत होण्यासाठी जेव्हा आपण कंपनी फॉर्म करतो, कंपनी फॉर्म केल्यावर आपण डायरेक्टर डिसाईड करतो, कंपनीचे मालक. कळलं का. समजा आपण 4 जण आहोत कंपनीचे मालक, तर आपण आधी कसं होतं, आपण 4 आहोत, पण ते ऑन पेपर होतं का, नाही. म्हणजे आपण कंपनी फॉर्म करतो तेव्हा लिगल डॉक्युमेंट बनतात. तर लिगल डॉक्युमेंट 4 नावं असतात, 4 असतील किंवा जास्त पण असतील. कळलं का. प्रत्येक डायरेक्टरचा म्हणजे पार्टनरचा किती हिस्सा आहे, त्याचं काम काय, सगळं त्यात नमूद केलेलं असतं. समजलं. त्यामुळे एक बोलतो ना, एक लिगल बेस तयार होतो कंपनीचा. उद्या आपल्याला कोणी काढू शकत नाही, चल तू द्यायचं नको असं बोलू शकत नाही कोणी. समजलं. कंपनी फॉर्म केल्यावर. त्यानंतर दुसरी गोष्ट, कंपनी फॉर्म केल्यावरती कंपनीचं ऑडिट करावं लागतं दर 4 महिन्यात. कळलं का. त्यामुळे जे उलाढाल कंपनी होते ते सगळी रितसर होते की नाही, त्यात काय चुका होत आहेत, बरोबर आहे की नाही. तर सगळ्या गोष्टी दर 4 महिन्याला चेक केल्या जातात. त्यामुळे कंपनी फॉर्म केली जाते. तर कंपनी फॉर्म केल्यावरती समजा आपण कंपनी फॉर्म केली 4 पण आम्हाला अजून कंपनी मोठी बनवायची, मोठी करायची, त्यासाठी पैसा पाहिजे. आता आमच्या 4 जेवढा पैसा होता तेवढा आम्ही लावला कंपनीमध्ये, पण आम्हाला अजून खूप पैसा पाहिजे. तर आपण काय करतो, मग कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करतो. कुठे, कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केल्यानंतर कंपनी पब्लिक होते. काय होते, पब्लिक होते. म्हणजे त्यात पब्लिकचा पैसा येतो. कळलं. मग आम्ही काय करतो, आमच्या कंपनीचा IPO काढतो. काय काढतो, IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. कंपनी लिस्ट केले, बरोबर ना, स्टॉक मार्केटमध्ये. मग आपण काय काढणार, IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. ह्या पुस्तकात नाही गोष्टी, मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे पब्लिकला आम्ही ऑफर करतो की तुम्हाला ह्या प्राइसला शेअर देतोय आम्ही. किती घेणार सांगा, 10, 20, 100, 200, 500, 1000, 10,000, बरोबर. जेवढी ज्याची कॅपॅसिटी आहे तेवढे शेअर्स तो घेऊ शकतो. कळलं का मी काय सांगतो, समजलं का. मग अशा प्रकारे काय करतात, समजा तुम्हाला वाटलं की कंपनी चांगली आहे, खूप चांगली लोक आहेत आणि अजून कंपनी मोठी होईल, तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही काय करणार, शेअर घेणार ना, हो की नाही. तुम्ही सगळ्यांनी समजा 10,000 रुपयाला शेअर घेतले कंपनीचे माझ्या, तर तुम्हाला 10 लाख घेतला ना, महिन्याभरात 20 ला जाणार, पैसे डबल. मग तुम्ही पैसे टाकले, तुम्ही जेवढे पैसे टाकणार, शेअर घेणार, तेवढे पैसे कंपनीत तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि कंपनीचं कॅपिटल वाढणार. आधी फक्त आमचे पैसे होते, आता तुम्ही सगळे आले. तुम्ही म्हणजे काय, अख्ख्या भारतातले सगळे लोक येऊ शकतात. कळलं का. त्याने पैसा उभा राहतो आणि मग पैसा उभा राहिल्यानंतर त्या पैशाचा यूज करून कंपनी हळूहळू मोठी होते. कंपनी मोठी झाली की शेअरची प्राइस पण वाढते. कळलं का. समजा 10 ला तुम्ही शेअर घेतला, महिन्याने शेअर झाला 20 रुपये. तुमच्यापैकी काय बोल, अरे बस झालं, 20 झाले, डबल झाले पैसे, विकून टाका. तुम्ही शेअर विकणार, बरोबर ना. तेव्हा एखाद्याला वाटतं, हा 10 ला होता शेअर तेव्हा मी घेतला नाही, पण हा आता 10चा 20 झाला, डबल झाला, आता मी घेतो, 20चे 40 होते. मग जेव्हा तुम्ही विकणार ना 20 रुपयाला, तेव्हा दुसरा कोणीतरी असणार तो 20 रुपयाला विकत घेणार आणि तुम्ही 20 रुपयाला विकणार. समजलं का. कधी कंपनीची एखादी न्यूज खराब आली, कंपनी काय भांडण झालं किंवा कंपनीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या, प्रॉडक्ट चुकीचं सापडलं, डिफेक्टिव्ह सापडलं, कारवाई झाली, लगेच न्यूज मध्ये सगळ्या गोष्टी येतात आणि कंपनीचा शेअर खाली पडतो. तुम्हाला 10 ला शेअर घेतला, आता 2 रुपयावर चाललाय, लॉस मध्ये चाललाय. कळलं काय, असं होतं. तर शेअर म्हणजे काय, शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ दी कॅपिटल. शेअर इज दी
ऑफ द कॅपिटल. बरोबर आहे की नाही? शेअर आपण घेतो आणि विकतो. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? आता घ्यायची विकायची गोष्ट जी होते ती कुठे होते? बाजारामध्ये होते ना. काहीतरी देतो काहीतरी घेतो. बरोबर आहे की नाही? आता शेअर घ्यायचं विकायचं कुठे? एक्सचेंज. त्याला बोलतात स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे एक अशी जागा किंवा विकू शकतो अशा जागेला काय समजलं काय? येस ऑर नो? आपल्या भारतात 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आपलं कुठे? सीएसटी ला, बीएससी बोलतात त्याला. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे बीकेसी ला, बीएससी बोलतात त्याला, एनएससी. बरोबर. फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दी व्हॅल्यू प्रिंटेड ऑन दी शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड एज फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. प्रत्येक शेअर सर्टिफिकेट असतं. तर शेअर सर्टिफिकेट वरती जी व्हॅल्यू प्रिंट केली असते त्या व्हॅल्यूला काय बोलतात? फेस व्हॅल्यू बोलतात. कळलं का? बरोबर. येस. ह्या शेअर व्हॅल्यूलाच ह्या फेस व्हॅल्यूलाच आपण प्रिंटेड व्हॅल्यू बोलतो. काय बोलतो? किंवा नॉमिनल व्हॅल्यू बोलतो किंवा पार व्हॅल्यू बोलतो. PAR व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? म्हणजे फेस व्हॅल्यूला काय काय नाव आहेत सांगा? नॉमिनल व्हॅल्यू, प्रिंटेड व्हॅल्यू, पार व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू. समजा एखादा शेअर आपण 10 रुपयाला घेतला असेल, फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये. प्रिंटेड व्हॅल्यू किती आहे? 10. बरोबर आहे की नाही? आपण तो घेतला 6 महिन्याने, तो शेअर झाला 25 रुपयाचा. तर 25 रुपये काय झाली त्याची? मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू दररोज चेंज होते. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी. कळलं का? आज वेगळी, उद्या वेगळी. मार्केट व्हॅल्यू नेहमी चेंज होते, कधी वाढते कधी. पण फेस व्हॅल्यू चेंज नाही होत. ती प्रिंटेड व्हॅल्यू असते, ती चेंज नाही होत. कळलं का? येस. डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय? समजा आम्ही 4 लोकांनी कंपनी फॉर्म केली, तुम्ही सगळ्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आणि आमचं कंपनीचं प्रॉफिट खूप चांगलं झालं एका वर्षात. प्रॉफिट काय झालं? का तुम्ही पैसे गुंतवले, त्या पैशाला आम्ही व्यवस्थित यूज केलं आणि प्रॉफिट कमवलं. मग जे पण प्रॉफिट येतं ना ते आम्ही तुम्हाला थोडा थोडा पार्ट देतो. कळलं का? समज जेवढे तू शेअर घेतले, तू 100 शेअर घेतले असेल तर तुला प्रॉफिट मिळणार. तू 1000 घेतले असेल तर तुला पण प्रॉफिट मिळणार. तू 10 घेतले शेअर, तुला पण प्रॉफिट मिळणार. पण ज्याने 100 शेअर घेतलेत त्यापेक्षा तुला प्रॉफिट कमी मिळणार. ज्याने 1000 घेतलेत त्याला जास्त मिळणार. तू 1 शेअर घेतले, तुला पण प्रॉफिट मिळणार, पण मग प्रत्येकाला प्रॉफिट मिळतं. तू 1 शेअर घे किंवा 1000 शेअर घे, प्रत्येकाला प्रॉफिट मिळतं. याने काय होतं? डिव्हिडंड दिल्यामुळे कंपनीची इमेज सुधारते की ही कंपनी चांगली आहे, प्रॉफिट झालं की डिव्हिडंड देते. मग अजून लोक त्यात इन्व्हेस्ट करतात, अजून इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये. कळलं का? ही कंपनीची स्ट्रॅटेजी असते, लोकांना खुश करायचं. अजून काय? कळलं ना मी काय सांगतोय? अरे कळलं की नाही? हा चलो. डिव्हिडंड म्हणजे कळालं तुम्हाला काय? पार्ट ऑफ एन्युअल प्रॉफिट. पार्ट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर इज कॉल्ड एज डिव्हिडंड. कंपॅरिझन ऑफ FV अँड MV. FV म्हणजे फेस व्हॅल्यू, MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. याचं कंपॅरिझन. जर मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, फेस व्हॅल्यू समजा 10 रुपये एका शेअरची, किती? पण मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, याचा अर्थ शेअर ऍट प्रीमियम. शेअर कशावर आहे? प्रीमियम. म्हणजे शेअर महाग चाललाय, प्रीमियम वर चाललाय. जर मार्केट व्हॅल्यू फेस दोन्ही इक्वलच आहे, याचा अर्थ शेअर इज ऍट पार. पार म्हणजे तुझी कुठली व्हॅल्यू? पार व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यूवर शेअर चाललाय तुमचा. पण जर मार्केट व्हॅल्यू पेक्षा शेअर स्वस्त झाला, म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा शेअरची प्राइस कमी आहे, तुम्ही 10 रुपयाला शेअर, फेस व्हॅल्यू 10 रुपये पण मार्केटमध्ये 2 रुपयाला चाललाय शेअर, म्हणजे शेअर मजबूत घसरलाय. ह्याला काय बोलतो आपण? शेअर इज ऍट फेस व्हॅल्यू पेक्षा कमी झाला शेअरची मार्केट व्हॅल्यू. कळलं का? फेस व्हॅल्यू फिक्स असते, मार्केट व्हॅल्यू कमी जास्त होते. जर मार्केट व्हॅल्यू जास्त असेल कशापेक्षा? फेस व्हॅल्यू पेक्षा, तर प्रीमियम. कमी असेल मार्केट व्हॅल्यू, डिस्काउंट. आणि इक्वल असेल तर मग पार व्हॅल्यू. रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न कसा काढतो आपण? डिव्हिडंड इन्कम. तुम्ही किती डिव्हिडंड कमवला वर्षाला, डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100. हा तुमचा फॉर्म्युला आहे कशाचा? रेट ऑफ रिटर्नचा. तर एवढ्या गोष्टी समजल्या का? ह्या ज्या पण तुम्ही गोष्टी ऐकल्यात, समजल्यात, ह्या व्यवस्थित वळीमध्ये लिहू. चल आपण क्वेश्चन चालू करूयात बघा. पहिला क्वेश्चन आहे, कम्प्लीट दी फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर अँड वर्ड्स. ओके. ह्याच्या जागा खाली दिसत ना, इथे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. फेस व्हॅल्यू शेअर इज ऍट, आणि ते काय लिहिलंय? MV. MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? आता फेस व्हॅल्यू किती आहे? 100. शेअर इज ऍट
पार. शेअर इज ऍट पार म्हणजे फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू असते ना रे. म्हणजे फेस व्हॅल्यू जर 100 रुपये असेल तर मार्केट व्हॅल्यू पण किती असणार, 100च असणार. कळलं ना. ओके, इक्वल असतं दोन्ही. आता इथे काय लिहिलंय, प्रीमियम. प्रीमियम शेअर इज ऍट प्रीमियम. प्रीमियम किती दिलाय, ₹500. किती, 500. बरोबर आहे की नाही. मार्केट व्हॅल्यू किती आहे, 575. आता बघ प्रीमियम कसा काढतात. प्रीमियम म्हणजे काय जास्त आहे, फेस व्हॅल्यू जास्त आहे की मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. नीट वाचा, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे प्रीमियम. तर प्रीमियम कसा काढतात, मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू. समजा एखाद्या शेअरची 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे पण तो मार्केटमध्ये आज 35 रुपयाला चाललाय म्हणजे प्रीमियम किती आहे, 25. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा पैसे किती पे करताय, 25 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पे करताय. याला प्रीमियम बोलतात. प्रीमियम म्हणजे काय, एक्स्ट्रा तुम्ही एक्स्ट्रा पैसे ज्या मोजताय ना त्याला बोलतात प्रीमियम. काय बोलतात, म्हणजे त्या गोष्टीची किंमत खरी किती आहे 10 पण लोकांनी ती वाढवून ठेवली किती 35. प्रीमियम प्रीमियम किती झाला. कळलं प्रीमियम कसा काढायचा. सेम इथे बघ, मार्केट व्हॅल्यू किती आहे 575. प्रीमियम किती दिलाय, प्रीमियम 500 रुपये प्रीमियम आहे बाळांनो. त्यांनी विचारलं आपल्याला कोणती व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. बरोबर. हा फॉर्म्युला तुम्ही कुठे लिहून ठेवला पाहिजे नंतर, आता लगेच नको. एक काम करा, फेस व्हॅल्यू इकडे घ्या. हा मायनस एफ इकडे आल्यावरती प्लस एफ होईल ना बाळांनो. अरे बोला ना बाळांनो. 575 मायनस 500 किती येणार, म्हणजे फेस व्हॅल्यू किती आली रे 75. फक्त 75 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि मार्केट प्राइस 575 आहे. कळालं का. म्हणजे प्रीमियम 500 रुपये झालेला शेअरवरती. जे चांगल्या कंपनीचे शेअर असतात ना चांगल्या, ते प्रीमियम वरती असतात. कळलं. आता मला सांगा तुम्ही, फेस व्हॅल्यू 10 रुपये, मार्केट व्हॅल्यू आहे 5 रुपये, प्रीमियम किती. हा, डिस्काउंट की काय, डिस्काउंट. शेअर इज ऍट, बोला ऍट डिस्काउंट. डिस्काउंट किती रुपयाचं झालंय, हा ₹5. 5 रुपये डिस्काउंट मिळतो शेअर. कळलं का. झालं टेबल कम्प्लीट. समजलं बाळांनो. चला पटकन लिहून घ्या. चला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. मिस्टर अमोल परचेस्ड 50 शेअर्स. हे अमोल परचेस्ड किती शेअर घेतले त्याने, 50 शेअर. लक्ष द्या, काही लिहू नका, इकडे बघा. 50 शेअर्स. फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू ₹100 आहे. वेन एमव्ही ऑफ द शेअर, एमव्ही किती होती शेअरची, ₹80. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. 20% डिव्हिडंड दिला कंपनीने. किती %, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न काढायचं. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्नला ROR बोलतात, लक्षात ठेवा. ROR काढायचंय, रेट ऑफ रिटर्न काढायचंय. बरोबर आहे. समजलं का मी काय सांगतोय, नक्की लक्ष द्या. येस. आता फेस व्हॅल्यू किती दिले रे, फेस व्हॅल्यू किती दिले, क्वेश्चन वाचा. हा, मार्केट व्हॅल्यू किती दिले, किती 80. येस ऑर नो. कळलं का. येस. त्याने किती शेअर घेतलेत रे, 50 शेअर घेतलेत. बरोबर. किती शेअर घेतलेत, 50 शेअर घेतलेले आहेत. नक्की. येस. चला डिव्हिडंड किती % भेटला त्याला, हा. चला आपण चालू करूया क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये फेस व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला किती रुपीज, ₹100. डेटा जो गिवन आहे तो लिहितोय आपण क्वेश्चन मध्ये. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू किती दिली आहे शेअरची, ₹80 दिली. बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. येस. फॉर गेटिंग, एक शेअर घ्यायला, फॉर गेटिंग बोला 1 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. फेस व्हॅल्यू किती आहे 100. तर ₹100 एक शेअर घ्यायला त्याला किती खर्च आला, 100 रुपये खर्च आला की 80 रुपये खर्च आला. त्याने शेअर विकत कितीला घेतला, जो पण आपण खरेदी करतो किंवा विकतो ना शेअर, तो मार्केट व्हॅल्यूला करतो.
कळलं का? तर आपण 100 रुपयाचा एक शेअर घ्यायला त्याला किती रुपये खर्च करावे लागले? येस ऑर नो? येस. द इन्व्हेस्टमेंट इज रुपीज किती रे? 80. म्हणजे त्याला शेअर डिस्काउंट वरती भेटला ना. 100 रुपयाचा शेअर त्याला 80 रुपयाला भेटला, म्हणजे डिस्काउंट किती रुपये झालं? कळलं ना? हे डिस्काउंट वगैरे काढून दाखवलं आता मी, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? चला आता आपण रेट ऑफ रिटर्न काढूयात. काय काढूयात? रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न सोपी गोष्ट आहे, फॉर्म्युलाकडे लिहिलं आहे मी, बरोबर आहे की नाही? हे किती पैसे इन्व्हेस्ट केले त्याने? 80. किती? 80 त्याने इन्व्हेस्ट केले, बरोबर आहे की नाही? येस. शेअर्स किती पण घेऊ, आपण एका शेअर वरती कॅल्क्युलेट करायचं. कळलं? इंटू 100 करतो आपण. डिव्हिडंड इन्कम किती आहे त्याचा? डिव्हिडंड इन्कम किती आलाय? किती % डिव्हिडंड आहे? बोला लवकर बोला. आधी आपल्याला डिव्हिडंड काढावं लागेल. काय काढावं लागेल? डिव्हिडंड. डिव्हिडंड किती आहे रे? डिव्हिडंड आहे त्याचा किती? 20%. येस ऑर नो? 20%. 20% आहे ना. डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट होतो. काही गोष्टी लक्षात ठेवा. डिव्हिडंड कुठल्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होतो? सो डिव्हिडंड 20% ऑन फेस व्हॅल्यू ऑफ ₹100. बरोबर. तर डिव्हिडंड अमाऊंट किती आहे सांगा? डिव्हिडंड अमाऊंट कशी काढायची? फेस व्हॅल्यू किती आहे? 100. 100च्या किती? 20% तुम्हाला डिव्हिडंड भेटतो, बरोबर ना? हे 20% म्हणजे 20/100 ना रे. पर्सेंट साइन हटवण्यासाठी आपण 100 ने डिवाइड करतो. 100 कॅन्सल. आन्सर इज 20. तर डिव्हिडंड किती भेटतोय? 20. आता आपण काढूयात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रेट ऑफ रिटर्न, बरोबर आहे की नाही? रेट ऑफ बोला रिटर्न. फॉर्म्युला सांगा. डिव्हिडंड किती भेटला त्याला? 20. त्याने पैसे इन्व्हेस्ट किती केले? इन्व्हेस्ट किती केले? इन्व्हेस्ट किती केले? किती केले? 80 इंटू 100. 0 कट. 2 1 जार 2 4 जार 4 1 जार 4 25 जार 25% रिटर्न. त्याला किती रिटर्न भेटला रे? 25% रिटर्न भेटला. समजलं का? तुला असं लिहायचं. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न ऑफ मिस्टर अमोल. ऑफ मिस्टर अमोल किती आहे? 25%. या क्वेश्चन मध्ये आपण काय शिकलो? मार्केट व्हॅल्यू 100 आहे. सॉरी, फेस व्हॅल्यू 100 आहे. मार्केट व्हॅल्यू किती आहे? आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती मार्केट व्हॅल्यू प्रमाणे करतो, बरोबर. डिव्हिडंड जो मिळतो तो मार्केट व्हॅल्यू प्रमाणे नाही मिळत. डिव्हिडंड फेस व्हॅल्यू प्रमाणे मिळतो. त्यामुळे 20% जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार ना डिव्हिडंड, 80च्या 20% नका काढू, चुकाल तुम्ही. आपल्याला डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यू वरती काढायचा असतो. समजलं? बस ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी हा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे ना. चला क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, आन्सर लिहून घ्या. थर्ड क्वेश्चन दिले. जोसेफ परचेस्ड द फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. असं लिहिलं ना. कंपनी ए चे त्याने 200 शेअर खरेदी केलेत. फेस व्हॅल्यू ₹2, प्रीमियम 18, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली? 20. व्हेरी गुड, तू शिकला बाबा. कंपनी बी चे त्याने 45 शेअर खरेदी केलेत. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 500. आणि कंपनी सी चे त्याने 1 शेअर खरेदी केलाय. मार्केट व्हॅल्यू किती आहे? हा, त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट विचारले. टोटल त्यांनी किती पैसे गुंतवलेत, टोटल त्यांनी किती पैशांचे शेअर घेतलेत, असं त्यांनी विचारलं थोडक्यात, बरोबर आहे की नाही? चला आपण चालू करू. इन्व्हेस्टमेंट इकडे बघा. हे इन्व्हेस्टमेंट ऑफ काय नाव आहे रे? जोसेफ भाऊ ऍज फॉलोज. त्याने 3 प्रकारे पैसे इन्व्हेस्ट केलेत. कंपनी ए मध्ये, कंपनी बी मध्ये आणि कंपनी सी मध्ये. कंपनी ए ची आपण गोष्ट करूयात. कंपनी बोला ए. कंपनी ए मध्ये त्याने किती शेअर घेतलेत? 200 शेअर्स घेतलेत, बरोबर आहे की नाही? फेस व्हॅल्यू किती दिली? 2. प्रीमियम किती बोललेत? बरोबर. आपण जो शेअर घेतो किंवा विकतो तो प्रीमियम व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूला घेतो की फेस व्हॅल्यूला घेतो? मार्केट व्हॅल्यूला घेतो. म्हणजे आपल्याला मार्केट व्हॅल्यू काढावी लागेल ना. कशी काढतो मार्केट व्हॅल्यू? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू बोला फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. तोच फॉर्म्युला मग आपण प्रीमियम साठी फॉर्म्युला वापरलेला. मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इकडे पाठवलं की ते मायनस होणार ना. तोच फॉर्म्युला आहे. तर सांगा फेस व्हॅल्यू किती आहे? ₹2. प्रीमियम किती आहे? 18. टोटल किती झाली? 20. म्हणजे त्याला 1 शेअर किती तुम्हाला पडणार? त्याने असे किती शेअर घेतलेत रे?
हा, मग तुला टोटल किती पैसे टाकायला लागले असतील सांगा. एक शेअर 20 रुपयाचा आहे, 200 शेअर केला किती पैसे लागतील, किती लागतील विचार करा ना सगळे. हा, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल्स टू कसा काढणार. अरे एक शेअरची किंमत 20 रुपये आहे, तुम्हाला 2000 शेअर घ्यायचे ना, नाही 200 शेअर घ्यायचे. 2 × 2 किती असतं सांगा ती, 4. आणि किती शून्य आहेत, 1 2 3, 3 शून्य लावून टाकायचे. 4000 रुपये लागतील त्याला कंपनी ए मध्ये. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपनी ए मध्ये किती आहे, 4000. बरोबर आहे की नाही. आता कंपनी बी बद्दल बोलू आपण. चला आता तुम्ही सगळे रेडी व्हा, पटपट पटपट बोलायचं. कंपनी बी, कंपनी बीचे त्याने घेतले 45 शेअर्स. किती, 45 शेअर्स. त्याने डायरेक्ट मार्केट व्हॅल्यूज दिली आपल्याला किती, 500. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आपण काढू शकतो. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी, एका शेअरची प्राइस किती आहे बाळांनो, 500 ना. असे किती शेअर घेतले, 45. तर किती खर्च येईल, करा करा करा, गुणाकार करा. येस, ही अमाऊंट तुम्हाला टोटल येणार आहे 22,500. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा, काय मोठी गोष्ट नाहीये. त्यानंतर बाळांनो कोणती कंपनी येते रे, कंपनी सी. नंतर चेक करा मल्टिप्लिकेशन. कंपनी सी चे, कंपनी सीचा एकच शेअर घेतलाय त्याने, कंपनी सीचा एकच शेअर घेतलाय आणि तो मार्केट व्हॅल्यूला त्याची प्राइस आहे किती बरं, 10,000 किती दिले त्याने, 540. त्यामुळे देअरफॉर असं लिहूया आपण, देअरफॉर इन्व्हेस्टमेंट, बोला इन्व्हेस्टमेंट इन कंपनी, कोणती कंपनी, सी. एकच शेअर घेतलाय ना, किती रुपयाचा घेतलाय. हा, मग त्याने कंपनी ए मध्ये एवढे पैसे गुंतवले, कंपनी बी मध्ये एवढे पैसे गुंतवले आणि कंपनी सी मध्ये एवढे पैसे गुंतवले. बरोबर आहे की नाही. टोटल इन्व्हेस्टमेंट विचारले, काय विचारले, टोटल. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळ्यांची काय करायला लागेल आपल्याला, ऍडिशन करायला लागेल. बरोबर आहे की नाही. टोटल इन्व्हेस्टमेंट, थोडा कलर वेगळा वापरतो. टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढायची, ऍड करा. अरे ही अमाऊंट ऍड करा, प्लस ही अमाऊंट, प्लस ही अमाऊंट. काय येईल सांगा, रुपीज. बोला 4000 प्लस 22,500 प्लस 10,540. बरोबर. ही टोटल ऍडिशन 37,040 येते. ऍडिशन तुम्ही करून बघा, काय मोठी गोष्ट नाही. ऍडिशन शिकवू का तुम्हाला आता, नाही. कळालं. सो टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची काय किती आहे, रुपीज 37,040. समजला क्वेश्चन. मिस्टर देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5. फेस व्हॅल्यू किती आहे, शेअरची ₹5 आहे बाळांनो. सांगतो ना, श्रीमती. SMT म्हणजे काय जातो, श्रीमती. श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ऍट प्रीमियम. प्रीमियम वर घेतलाय, म्हणजे महाग घेतलाय तिने. प्रीमियम किती आहे, प्रीमियम किती आहे, ₹20. एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. काय फॉर्म्युला आहे तो सांगा मला. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. हा लक्षात ठेवा फॉर्म्युला. ठीक आहे, 2 वेळा युज केलाय आपण. पुढे, हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹2 नाही किती आहे, 20,000 आहे. ओके, मग ती किती पैसे इन्व्हेस्ट करते, 20,000. हा, तर तिला 20,000 किती शेअर मिळतील त्यांनी असं विचारलंय. सोपा क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. बरं, टोटल पैसे त्याचे किती आहेत, 20,000. तिला 20,000 किती शेअर्स मिळतील ते आपण काढूयात. बरोबर आहे की नाही, हे बोला हो की नाही. येस. नाव मला सांगा, मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 5. जो बोलेगा वो पास होगा. प्रीमियम किती आहे, 20. तर किती झाला तुमचा टोटल मार्केट व्हॅल्यू. म्हणजे एक शेअर 25 रुपयाला आहे. मार्केट व्हॅल्यू जे आपण काढले, ही एका शेअरची काढले. 1 शेअरची किंमत किती झाली, 25. बरोबर आहे की नाही. सम इन्व्हेस्टेड, याच्या आधी आपण बघा क्वेश्चन केला मिस्टर अमोलचा, त्यात आपण सम इन्व्हेस्टेड काढलं. कसं काढलं आपण सम इन्व्हेस्टेड, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर, बरोबर ना रे, इंटू काय करायचं आपण, टोटल नंबर ऑफ शेअर, बरोबर ना, असंच करायचं ना. येस. द मार्केट व्हॅल्यू अमाऊंट इन्व्हेस्टेड किती आहे, 20,000. बरोबर,
एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 25. आपल्याला काय काढायचं आहे? टोटल नंबर ऑफ शेअर्स काढायचे आहेत. 25 इकडे घेऊन या. 20,000 अपॉन 25 बरोबर. टोटल नंबर ऑफ बोला शेअर्स 25 ने कट करायचं ना. 25 1 जार 25 8 जार 200 बरोबर ना. उरले 2 शून्य. टोटल नंबर ऑफ शेअर्स किती? 800. म्हणजे श्रीमती देशपांडे यांनी टोटल किती शेअर्स विकत घेतले असतील? 800 शेअर्स विकत घेतले असतील. कळालं का? सोपा क्वेश्चन होता बरोबर. यामध्ये आपण अजून एक गोष्ट म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजे हा एक लॉजिकच आहे सिंपल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सम इन्व्हेस्टेड कसा काढतो आपण? मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर इंटू टोटल नंबर ऑफ शेअर. येस, मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. रेट ऑफ रेंटलचा फॉर्म्युला माहिती आहे ना? येस. ह्या अशा काही गोष्टी असतात तर लक्षात ठेवायच्या. हे तुमचे फॉर्म्युले आहेत. कळलं का? काय झालं? श्री शांतीलाल परचेस 150 शेअर्स. किती? 150 शेअर्स घेतले. फेस व्हॅल्यू कितीला आहे? ₹100. शांतीलालने 100 फेस व्हॅल्यू का 150 शेअर लिया है. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे? 120. कंपनी पेड डिव्हिडंड ऍट 7% रेट. हे डिव्हिडंड आपण कोणत्या व्हॅल्यूवर काढतो सांगा मला? फेस व्हॅल्यूवर की मार्केट व्हॅल्यूवर? फेस व्हॅल्यू. आणि रेट ऑफ रिटर्न विचारले नाही आपल्याला. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? चला स्टार्ट करू. मला सांगा आधी आपण डिव्हिडंडची अमाउंट काढूया. डिव्हिडंड अमाउंट कशी काढायची? एका शेअरचा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. डिव्हिडंड अमाउंट बरोबर. आपण कॅल्क्युलेट कशावर करतो? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे? 100. फेस व्हॅल्यूच्या 7% आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे बरोबर ना रे? फेस व्हॅल्यू किती आहे? 100. 7/100 कॅन्सल. त्याला डिव्हिडंड किती रुपये मिळणार आहे? 7 रुपये डिव्हिडंड मिळणार. किती रुपये? 7 रुपये. रेट ऑफ बोला रिटर्न. डिव्हिडंड इन्कम किती आहे? 7 रुपये. सम इन्व्हेस्ट त्याने किती रुपये इन्व्हेस्ट केले? 120 इन्व्हेस्ट इंटू 100. शून्य कट. काम करूया. त्याला असं लावायचं. कट करूया. 5 अगदी होईल 6. 2 ने कट केला. 7 5 जार 35.6. 35.6 जरा आपण कॅल्क्युलेट करून बघूया. 6 5 जार 30. 5 छोटा आहे ना. पॉइंट लागला 0. 6 8 जार 48. 6 8 जार 48. व्हेरी गुड. 2 पॉइंटच्या नंतर आपण सॉल्व्ह करतो म्हणजे 0 ऑटोमॅटिकली येतो. 6 3 जार 18. बस झालं. 5.83%. रेट ऑफ रिटर्न आहे 5.83. सोपा क्वेश्चन. तुम्ही 58 वगैरे घ्या. 5.3. चलो रेडी बेटा? चलो विल सॉल्व द लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस एक्सरसाइज. सगळे क्वेश्चन घेतोय आपण. 6 क्वेश्चन. द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम. दोन्ही शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल असं विचारलंय. ज्या व्हॅल्यूचा रेट ऑफ रिटर्न ज्या इन्व्हेस्टमेंटचा रेट ऑफ रिटर्न जास्त असतो ना ती जास्त प्रॉफिटेबल असते. रेट ऑफ रिटर्न जास्त पाहिजे. कळलं का? म्हणजे प्रॉफिट जास्त होणार. समजलं का? 2 इन्व्हेस्टमेंट त्याने दिल्यात. कंपनी ए आणि कंपनी बी बरोबर आहे की नाही? कंपनी ए जी आहे कंपनी ए डिव्हिडंड किती देते? डिव्हिडंड किती देते? 16% देते. किती पर्सेंट मिळतो? 16%. आणि मार्केट व्हॅल्यू किती दिली त्याची? मार्केट व्हॅल्यू दिली 80. आरफ करून टाकतो फॉर्म्युला. मार्केट व्हॅल्यू ₹80. म्हणजे तुम्ही 80 रुपयाचा शेअर घेतला ना तेव्हा तुम्हाला 16% रिटर्न भेटणार आहे. डिव्हिडंड भेटणार आहे. कळलं? त्याचप्रमाणे कंपनी बी डिव्हिडंड जास्त देते. तुम्हाला वाटत अरे कंपनी बीच भारी आहे. मग नाही, असं नसतं. पण मार्केट व्हॅल्यू बघा किती आहे एका शेअरची? 120. म्हणजे 120चा एक शेअर घेतला ना तेव्हा तुम्हाला 20% भेटणार. इथे 80 मध्ये तुम्हाला
16% भेटणार, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो, जल्दी बोला, समजलं का? येस. आता आपण रेट ऑफ रिटर्न काढूयात. काय काढूयात? सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड म्हणजे मार्केट व्हॅल्यू, माहितीये का? डिव्हिडंड इन्कम काढायचा. डिव्हिडंड इन्कम काढण्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? फेस व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. आपल्याला फेस व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. मग अशा सिच्युएशनला आपण काय करायचं? लेट ₹100 असं एक अमाऊंट घ्यायची. 100च घ्या, कारण जरा कॅल्क्युलेशनला बरं पडतं. ₹100 बी दी फेस व्हॅल्यू फॉर बोथ दी शेअर्स. फॉर दोन्ही शेअरची फेस व्हॅल्यू सेम आहे ना? येस ऑर नो? येस. चला आपण काढूयात डिव्हिडंड. डिव्हिडंड इन्कम. बोला, डिव्हिडंड इन्कम ऑफ कंपनी ए. ऑफ कंपनी ए. डिव्हिडंड इन्कम ऑफ कंपनी ए आपण काढतोय. बोला कसं काढणार आपण? फेस मार्केट व्हॅल्यू किती आहे? नाही, फेस व्हॅल्यू किती आहे? 100. 100च्या किती मिळतो कंपनी मधून? 100च्या 16% म्हणजे 100 इंटू 16/100, बरोबर आहे की नाही? म्हणजे किती रुपये भेटणार? 16. म्हणून मी 100 घेतला, कॅन्सल करायला बरं पडतं. आता आपण डिव्हिडंड काढूयात. डिव्हिडंड इन्कम कोणत्या कंपनीचा? ऑफ कंपनी बी. किती पर्सेंट आहे रे? 20%. पर्सेंट साइनला घालवण्यासाठी आपण 100 ने डिवाइड करणार. कॅन्सल. किती आलं रुपीज? बोला, 20. आता आपण काढूयात रेट ऑफ रिटर्न. काय काढूयात? रेट ऑफ रिटर्न. रेडी? रेट ऑफ रिटर्न ऑफ, बोला, कंपनी ए. रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड. कंपनी डिव्हिडंड किती देते रे? आणि अमाऊंट किती इन्व्हेस्ट करतो आपण? 80 इंटू 100. 16 1 जार 16, 5 जार 5 1 जार 5. 20% रिटर्न मिळतोय. किती? 20%. आता कंपनी बीचा बघूयात. रिटर्न, सॉरी, रेट ऑफ रिटर्न द्यायला पाहिजे ना बाळांनो? रेट ऑफ, बोला, रिटर्न ऑफ कंपनी बी. कंपनी बी ची डिव्हिडंड यील्ड किती आहे? डिव्हिडंड इन्कम किती आहे? 20 आहे, बरोबर बाळांनो? आणि अमाऊंट इन्व्हेस्ट किती? 120. 21 जार 20, 6 जार ना रे? 100/6 करायचं आपल्याला. 100 जर मी 6 करून बघितलं, 6 1 जार 6, 40 आहे ना? 0 खाली आलं. 6 6 जार 36, 4 पॉइंट टाकला. 6 6 जार 36 पॉइंट नंतर आहे म्हणजे 0 येणार ऑटोमॅटिकली. परत बरं सेमच येते ना हे आता. म्हणजे किती येतो रे? 16.66%. म्हणजे कोणती कंपनी जास्त रिटर्न देते सांगा? कंपनी ए. कळलं का? वर्षाला 20% देते आणि ही कंपनी वर्षाला, कळलं? सो विच कंपनी? बोला, कंपनी ए. हा, देअरफॉर काय लिहायचं? असं लिहायचं, ROR, रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए इज ग्रेटर दॅन रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी बी. तर मला सांगा कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे बाळांनो? येस. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट, बोला, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. मोर प्रॉफिटेबल. ही पूर्ण एक्सरसाइज आपण कंप्लीट केली. 3च गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. दुसरी गोष्ट, सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड कशी काढतो आपण? सम इन्व्हेस्टेड, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर इंटू टोटल नंबर ऑफ शेअर. इन्व्हेस्टेड अमाऊंट निघते, बरोबर आहे की नाही? आणि रेट ऑफ रिटर्न, मेन फॉर्म्युला. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय? डिव्हिडंड अपॉन टोटल सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड आपण कोणत्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो? फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो. डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचा. आणि सम इन्व्हेस्टेड आपण मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करतो की फेस व्हॅल्यूवर? मार्केट व्हॅल्यूवर. आपण पैसे जे गुंतवतो त्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे गुंतवतो. डिव्हिडंड जो भेटतो तो फेस व्हॅल्यू प्रमाणे भेटतो. मला वाटतं की आपण सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत.
थैंक्स फॉर वॉचिंग। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है, लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो। फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई-लर्निंग ऐप। फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन। थैंक यू।